सध्या आपल्याला बांगलादेश म्हटलं की फक्त मोहम्मद युनूस, तिथे झालेला तख्तापलट आणि तिथं चालू असलेल्या दंगली, हिंदूंचा होत असलेला नरसंहार या गोष्टी दिसतात. परंतु बांगलादेशमध्ये आणखीन 2 स्त्रिया आहेत. त्यातील 2 स्त्रियांपैकी माजी पंतप्रधान ती म्हणजे शेख हसीना वाजेद आणि दुसरी BNP नावाच्या पक्षाच्या पक्षप्रमुख खालिदा जिया. यापैकी खालिदा जिया यांचं निधन झालं आहे आणि त्यांचा जो मुलगा आहे तारेक रहमान हा मागील आठवड्यामध्ये बांगलादेशमध्ये परत आलेला होता. तारेक रहमानवर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे हे दाखल झालेले होते. यामध्ये किडनॅपिंग असेल, परत बॉम्बस्फोट असेल, ग्रेनेड फेकणे असेल, असे गुन्हे दाखल होते. ते गुन्हे त्यांनी केले होते की फक्त सरकारने त्यांच्यावरती लादले होते, हा नक्कीच संशोधनाचा विषय आहे. आता याच्यानंतर खालिदा जियांचा मृत्यू झाल्यानंतर अगोदरच बांगलादेशमध्ये एवढं वातावरण गंभीर आहे. त्या ठिकाणी तणावाची स्थिती आहे. त्या ठिकाणी दररोज दंगली जाळपोळ होत आहेत. यानंतर इलेक्शनवर काय परिणाम होतो हेही पाहणं गरजेचं आहे. कारण आवामी लीग नावाचा जो पक्ष आहे त्याला म्हणजे शेख हसीनाचा पक्ष, त्या पक्षाला निवडणूक लढवण्यास कोर्टाने किंवा त्यांच्या सरकारने, जो अंतरिम सरकार आहे त्यांनी बंदी घातली आहे. त्यामुळे आता BNP येणार की मुस्लिम लीग येणार की आणखीन इतर कोणता पक्ष निवडून येणार की हे जाळपोळ नंतर पुढे चालू राहणार हेही पाहणं गरजेचं आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. धन्यवाद.